हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापिका उज्ज्वला पाटील. आज आपण एका नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. नवीन टॉपिक सुरू करण्यापूर्वी आपण आपला केमिस्ट्रीचा पेपर किंवा परीक्षा कोणत्या पद्धतीनं होते ते प्रथमतः समजून घेऊया आणि मग आपल्या नवीन टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. तर केमिस्ट्रीसाठी आपण 11वीच्या वर्षामध्ये 4 परीक्षा देत असतो. तुम्ही आता 10वीपर्यंत ज्या परीक्षा दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आपण प्रथम सत्रामध्ये 2 आणि द्वितीय सत्रामध्ये 2 अशा पद्धतीने 4 एकूण केमिस्ट्रीचे पेपर त्या ठिकाणी देत असतो. त्याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे आपली तिमाही परीक्षा, जिला आपण प्रथम सत्र मध्य परीक्षा असं सुद्धा म्हणतो, किंवा त्याला आपण युनिट टेस्ट फर्स्ट किंवा त्याला फर्स्ट मिड टर्म एक्झामिनेशन असं सुद्धा म्हणतो. ही परीक्षा 25 मार्कांची असते. याच पद्धतीनं दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला युनिट टेस्ट 2 दिसतं आहे. त्यालाच आपण 9माही परीक्षा म्हणू किंवा त्याला आपण द्वितीय सत्र मध्य परीक्षा म्हणू किंवा त्यालाच आपण सेकंड मिड टर्म एक्झामिनेशन असं सुद्धा म्हणू. तर तीही परीक्षा याच पद्धतीनं 25 मार्काची असणार आहे, पण ही दुसऱ्या सत्रातली परीक्षा आहे. तर पहिल्या सत्रामध्ये तुम्ही तिमाहीची परीक्षा 25 मार्काची देणार आहात. त्यानंतर येणारी 6माही परीक्षा जी आहे, जिला आपण प्रथम सत्र परीक्षा असं म्हणतो किंवा त्याला आपण टर्मिनल एक्झामिनेशन किंवा फर्स्ट टर्म एक्झामिनेशन म्हणतो, ही परीक्षा 50 मार्काची असणार आहे. या 2 परीक्षा तुम्ही पहिल्या सत्रामध्ये देणार आहात, तिमाही आणि 6माही परीक्षा. म्हणजे दिवाळीच्या अगोदर 25 अधिक 50 अशा 2 टेस्ट किंवा 2 परीक्षा तुमच्या केमिस्ट्रीच्या होणार आहेत. द्वितीय सत्रामध्ये तुमची 9माहीची परीक्षा किंवा तिला आपण युनिट टेस्ट 2 असं म्हटलेलं आहे, ही 25 मार्काची परीक्षा देणार आहात. आणि त्याच्यानंतर येते ती आपली वार्षिक परीक्षा किंवा तिला आपण द्वितीय सत्र परीक्षा असं म्हणतो किंवा तिला आपण ॲन्युअल एक्झामिनेशन किंवा सेकंड टर्म एक्झामिनेशन असं म्हणतो. ही परीक्षा मात्र 100 गुणांची असते. तर हे 100 गुण जे आहेत त्याच्यामध्ये 70 मार्कांचं थेरी पेपर आणि 30 मार्काचं प्रॅक्टिकल परीक्षा तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची असते. तर अशा पद्धतीने ही वार्षिक परीक्षा 100 मार्काची असते. आता हे 4ही परीक्षा मिळून एकूण तुमचे त्या ठिकाणी होतात ते प्रथम सत्राचे 25 अधिक 50 आणि द्वितीय सत्राचे 25 अधिक 100. म्हणजे असे एकूण 200 मार्काची तुम्ही वर्षभरामध्ये रसायनशास्त्रासाठी परीक्षा देणार आहात. या 200 मार्काचं रूपांतर पुन्हा वर्षाच्या शेवटी पर्सेंटमध्ये म्हणजे 100 मार्कांमध्ये केलं जातं. त्यासाठी तुमच्या ह्या 4ही परीक्षा ज्या आहेत, म्हणजे तुमची तिमाही, 6माही, 9माही आणि वार्षिक परीक्षा, यांच्या टोटल गुणांना 2 भागलं की तुमचं त्या ठिकाणी पर्सेंटेज या विषयासाठी निघत असतं. याच पद्धतीनं तुम्ही सगळ्या विषयांना परीक्षा देता आणि तुमचा वार्षिकचा निकाल तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतो. आता आपण या 4ही परीक्षांचं स्वरूप कसं आहे ते एक एक करून पाहूयात. आता आपण पहिल्यांदा तिमाही परीक्षा, जिला आपण युनिट टेस्ट नंबर फर्स्ट किंवा दुसऱ्या सत्रामध्ये येणारी तुमची द्वितीय सत्र मध्य परीक्षा जी 25 गुणांची आहे, या दोन्ही परीक्षा पहिल्या सत्रात येणारी तुमची तिमाही आणि दुसऱ्या सत्रात येणारी 9माही किंवा तिला आपण सेकंड मिड टर्म एक्झामिनेशन म्हटलेलं आहे, ह्या दोन्ही परीक्षा तुमच्या 25 गुणांच्या असणार आहेत. तर हा 25 गुणांचा क्वेश्चन पेपर केमिस्ट्रीसाठीचा कशा पद्धतीनं असणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 सेक्शन त्या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यामध्ये पहिला सेक्शन जो आहे त्याला सेक्शन ए असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो MCQचा क्वेश्चन त्या ठिकाणी असलेला दिसतोय. MCQ म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही बहुपर्यायी प्रश्न असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, म्हणजेच तुमचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये 1 ते
4 असे 4 MCQs तुम्हाला त्या ठिकाणी असतील. त्यातला योग्य पर्याय हा तुम्ही त्याच्या क्रमांकानुसार सहित किंवा त्याचा जो काही अल्फाबेट असेल त्याच्या सहित तुम्ही हे उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. हे 4 प्रश्न प्रत्येकी 1-1 गुणाचे म्हणजे 4 मार्कांसाठी असणार आहेत. याच सेक्शन एमध्ये 2 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो आहे व्हेरी शॉर्ट आन्सर VSA टाईप. VSA म्हणजे व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन. याच्यामध्ये 1 ते 3 क्वेश्चन असणार आहेत आणि गुण आहेत 3 म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा त्या ठिकाणी 1-1 मार्काला असणार आहे. तर अशा पद्धतीने सेक्शन एमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन असणार आहेत आणि पहिल्या क्वेश्चनसाठी तुम्हाला 4 मार्क, दुसऱ्या क्वेश्चनसाठी 3 मार्क आणि त्याच्यामध्ये क्वेश्चनची संख्या जी आहे ती 7 आहे. म्हणजे 1 गुणिले 7 म्हणजे 7 मार्कांसाठीचा सेक्शन फर्स्ट त्या ठिकाणी असणार आहे. आता दुसरा सेक्शन जो आहे तो सेक्शन बी. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 ते 8 अशा पद्धतीनं तुम्हाला 6 क्वेश्चन त्या ठिकाणी शॉर्ट आन्सर फर्स्ट पद्धतीचे हे प्रश्न असणार आहेत आणि त्याच्या 6 पैकी तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येकी 2-2 गुणांचे. म्हणजे 4 गुणिले 2 म्हणजे टोटल गुण झाले 8. तर सेक्शन बी हा तुमचा 8 गुणांचा असणार आहे. एकूण प्रश्नांची संख्या 6 असणार आहे. त्याच्यातले 4 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि हा शॉर्ट आन्सर टाईप शॉर्ट आन्सर टाईप फर्स्ट पद्धतीचं हे क्वेश्चन असणार आहेत. याचा अर्थ काय आहे तर अगदी कमी शब्दांमध्ये किंवा कमी ओळींमध्ये हे तुम्ही प्रश्न लिहायचा आहे. आता 2 मार्काला 1 क्वेश्चन आहे याचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी किमान 4 पॉईंट त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही सेक्शन बी मधले हे सगळे जे 6 प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी त्याच्यातले 4 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. त्यानंतर आहे सेक्शन सी. तर सेक्शन सी मध्ये तुम्हाला प्रश्न नंबर 9 पासून 11 पर्यंतचे क्वेश्चन दिसत आहेत. म्हणजे 3 क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहेत. ते शॉर्ट आन्सर टाईप 2 पद्धतीचे असणार आहेत. त्यापैकी 3 पैकी 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे 2 गुणिले 3 म्हणजे सेक्शन सी हा 6 मार्काचा त्या ठिकाणी असणार आहे. तर 3 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. त्यासाठी तुम्ही त्याच्या प्रमाणामध्ये किमान 6 ते 10 मुद्दे त्या ठिकाणी असणारे असे प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत. तर सेक्शन सी झाला 6 मार्कांचा. त्यानंतर आहे सेक्शन डी ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 12 आणि 13 म्हणजे 2 क्वेश्चन असणार आहेत. ते LA म्हणजे लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स त्या ठिकाणी असणार आहेत किंवा त्याला आपण दीर्घोत्तरी प्रश्न असं मराठीमध्ये म्हणू शकतो. तर या 2 पैकी 1 प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडवायचा आहे आणि त्याच्यासाठी गुण आहेत 4 मार्क. तर सेक्शन डी आहे तो 4 गुणांचा आहे. अशा पद्धतीनं एकूण तुम्हाला 25 गुणांचं त्या ठिकाणी प्रश्न सोडवायचे आहेत. हाच क्वेश्चन पेपरचा पॅटर्न तुमचा 3मै आणि 9मैसाठी राहणार आहे. आता आपल्याला बघायचं आहे ते प्रथम सत्रामध्ये येणारी 2 नंबरची परीक्षा जिला आपण प्रथम सत्र परीक्षा असं म्हटलेलं आहे किंवा त्याला आपण टर्मिनल एक्झामिनेशन असं म्हटलेलं आहे. तर त्या क्वेश्चन पेपरचं स्वरूप कसं आहे तर सगळ्याच क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये सेक्शन जे आहेत ते सारखे आहेत. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी असे 4 सेक्शन त्या ठिकाणी असलेले दिसतात. त्याच्यामधल्या प्रश्नांची संख्या गुण वाढतील तशी वाढत गेलेली आहे. तर या प्रथम सत्र परीक्षेमध्ये पहिला सेक्शन ए जो आहे
त्याच्यामध्ये आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट, तो आपला MCQचा आहे. त्याच्यामध्ये प्रश्नांची संख्या 1 ते 7 MCQs त्या ठिकाणी असणार आहेत. प्रत्येकी 1 गुणांचे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला टोटल 7 मार्क त्या प्रश्नासाठी आहेत. हे 7च्या 7 प्रश्न तुम्ही कंपल्सरी त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. तर सेक्शन एमध्ये दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये प्रश्नांची संख्या आहे 7 आणि ते आहेत व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स, दॅट इज VSA टाईपचे क्वेश्चन या ठिकाणी असणार आहेत. याचा अर्थ या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला एका शब्दात किंवा एका वाक्यामध्ये तुम्हाला हे उत्तर द्यायचं असतं. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण आहे. असे 7 क्वेश्चन आहेत, म्हणजे हा सुद्धा प्रश्न झाला 7 गुणांचा. तर अशा पद्धतीनं तुमच्या 50 मार्कातला सेक्शन ए जो आहे तो झाला एकूण 14 गुणांचा. त्यानंतर येतो तो सेक्शन बी. सेक्शन बीमध्ये तुमचा क्वेश्चन नंबर 3 to 13 अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी 3 ते 13 म्हणजे एकूण 11 क्वेश्चन्स शॉर्ट आन्सर टाईप फर्स्ट पद्धतीचे असणार आहेत. या 11 क्वेश्चनना त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकी 2-2 गुण आहेत. त्यातले 8 क्वेश्चन तुम्ही सोडवायचे आहेत. 8 2 16 अशा पद्धतीनं तुम्हाला सेक्शन बी जो आहे तो 16 गुणांचा असेल. त्यानंतर आहे सेक्शन सी, ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 14 ते 19 म्हणजे एकूण 6 प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यातले तुम्ही कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत. ते शॉर्ट आन्सर टाईप 2 पद्धतीचे असणार आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3-3 गुण आहेत आणि एकूण त्यामुळं सेक्शन सीचे गुण होतील 4 गुणिले 3 म्हणजे 12 गुणांचा हा सी सेक्शन असेल. त्यानंतरचा आहे सेक्शन डी. सेक्शन डीमध्ये क्वेश्चन नंबर 20 to 23 म्हणजे एकूण क्वेश्चनची संख्या आहे 4. त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. हे लार्ज आन्सर टाईप क्वेश्चन्स त्या ठिकाणी असणार आहेत. दीर्घोत्तरी स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असणार आहेत. याचा अर्थ 2 गुणिले 4 म्हणजे 8 गुणांचा हा सेक्शन त्या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीनं टर्मिनल एक्झाम जी आहे केमिस्ट्रीची ती 50 मार्काची त्या ठिकाणी होईल. त्याच्यामध्ये सेक्शन ए हा एकूण 14 गुणांचा असेल, बी 16 गुणांचा, सी 12 गुणांचा आणि डी 8 गुणांचा त्या ठिकाणी असेल. आपण जर तिमाही आणि सहामाही परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची तुलना जर केली तर आता आपल्या लक्षात येईल की सहामाही परीक्षेतील प्रश्नांची संख्या आणि गुणांची संख्या ही तिमाही परीक्षेतील प्रश्नांची संख्या आणि गुणांची संख्येच्या दुप्पट त्या ठिकाणी असलेली तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे आपण तिमाही, सहामाही आणि नवमाही या तिन्ही परीक्षांचं स्वरूप त्या ठिकाणी बघितलं. त्याच्यामध्ये तिमाही आणि नवमाही हे दोन्ही पेपर जे आहेत ते एकसारखे असणार आहेत 25 गुणांचे आणि सहामाहीचा पेपर जो आहे तो 50 गुणांचा आत्ता आपण बघितलेला आहे. आता आपल्याला बघायचा आहे तो ॲन्युअलचा म्हणजे वार्षिक परीक्षेचा जो पेपर असणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे. तर आता आपण सुरुवातीलाच पाहिलं की हा वार्षिक परीक्षेचा पेपर हा तुमचा थेरी पेपर 70 गुणांचा अधिक प्रॅक्टिकल 30 मार्काचा असं एकूण 100 मार्काचं तुम्हाला केमिस्ट्रीचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. त्यातलं 70 मार्काचा जो थेरी पेपर आहे त्याचं स्वरूप कसं आहे तर हाही पेपर 4 सेक्शनमध्ये विभागलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला सेक्शन जो आहे तो सेक्शन ए. याच्यामध्ये अगदी तिमाही, सहामाही आणि नवमाही परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं 2 प्रश्न होते त्याच पद्धतीने इथं 2 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो आपला मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे MCQचा आहे. या ठिकाणी पहिल्या क्वेश्चनमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चनची संख्या असणार जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत प्रत्येकी 1-1 गुणांचे. म्हणजे क्वेश्चन फर्स्टसाठी एकूण गुण झाले तुम्हाला 10
ह्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत ते कशा पद्धतीने असतील त्याचं स्वरूप इथं खाली दिलं आहे. 7व्या क्रमांकाचा जो आकडा आहे त्याच्यामध्ये MCQ जो आहे ते त्या कसं सोडवायचं आहे, तर ABCD या पद्धतीनं ते 4 तुम्हाला उत्तरं त्या ठिकाणी असतील. तर त्याच्यामधला जे आन्सर तुमचं बरोबर आहे त्याच्या अल्फाबेट्ससहित, म्हणजे उदाहरणार्थ समजा पहिल्या प्रश्नामधलं तुमचं C उत्तर बरोबर आहे, तर C असं लिहून त्याच्या पुढं त्याचं उत्तर असं लिहायचं आहे तुम्ही. तर अशा स्वरूपात तुम्हाला 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, प्रत्येकी 1-1 गुणांचे. म्हणजे सेक्शन A मधला पहिला क्वेश्चन जो आहे तो तुमचा झाला 10 गुणांचा. आता सेक्शन A मधला दुसरा क्वेश्चन जो आहे तो आहे त्या ठिकाणचा व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन, म्हणजे VSA पद्धतीचा क्वेश्चन हा आहे. त्याच्यामध्ये 8 क्वेश्चन असणार आहेत, प्रत्येकी 1-1 गुणांचे. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन 2साठी टोटल गुण होतील 8. म्हणजे सेक्शन A हा क्वेश्चन फर्स्टसाठी 10 गुण आणि क्वेश्चन 2साठी 8 गुण, असं एकूण 18 गुणांचा तुमचा सेक्शन A त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आहे सेक्शन B. सेक्शन B मध्ये क्वेश्चन नंबर 3 to 14, म्हणजे असे एकूण 12 क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहेत आणि ते असणार आहेत शॉर्ट आन्सर फर्स्ट टाईप, म्हणजे एसे फर्स्ट या पद्धतीतले हे क्वेश्चन असणार आहेत. या 12 क्वेश्चनपैकी त्या ठिकाणी तुम्हाला 8 क्वेश्चन सोडवायचे आहेत, म्हणजे 8 गुणिले 2 म्हणजे 16 गुणांचा तुमचा सेक्शन B त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतरचा आहे सेक्शन C. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 15 ते 26 असे या सेक्शनला सुद्धा तुम्हाला 12 त्या ठिकाणी शॉर्ट आन्सर टाईप 2 पद्धतीचे क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहेत. आणि यापैकी तुम्हाला इथं सुद्धा 8 क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला त्या ठिकाणी 3 गुण असणार आहेत. म्हणजे हा सेक्शन जो आहे 8-3-24, सेक्शन C हा 24 गुणांचा असणार आहे. त्यानंतरचा सेक्शन D जो आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर आहेत 27 ते 31, म्हणजे या ठिकाणी 5 क्वेश्चन असणार आहेत. आणि हे 5 क्वेश्चन जे आहेत हे तुमचे लॉंग आन्सर टाईप असे क्वेश्चन असणार आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 4 गुण त्या ठिकाणी असतील. त्या 5 पैकी कोणतेही तुम्ही 3 क्वेश्चन सोडवायचे आहेत, म्हणजे 3 चोक 12 गुणांचा सेक्शन D त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे आता या ठिकाणी बघा, सेक्शन A हा तुमचा 10+8 म्हणजे 18 गुणांचा झाला. सेक्शन B जो आहे तो तुमचा 12 पैकी तुम्ही त्या ठिकाणी 8 क्वेश्चन सोडवणार आहात, प्रत्येकी 2 गुणांचे, म्हणजे 8×2 16 गुणांचा सेक्शन B झाला. सेक्शन C हा त्या ठिकाणी 12 क्वेश्चन आहेत, त्याच्यातले तुम्ही कोणतेही 8 सोडवायचे आहेत, प्रत्येकी 3 गुणांचे, म्हणजे 8×3=24 गुणांचा सेक्शन C झाला. आणि सेक्शन D जो आहे त्यामध्ये 5 क्वेश्चन असणार आहेत, त्यातले कोणतेही 3 तुम्ही क्वेश्चन सोडवायचे आहेत, प्रत्येकी 4 गुणांचे, म्हणजे सेक्शन D हा 12 गुणांचा झाला. अशा पद्धतीनं सेक्शन A, B, C आणि D ह्या सगळ्यांची बेरीज जर तुम्ही केली तर ही तुम्हाला पेपर हा कंपल्सरी 70 मार्कांचा आणि विथ ऑप्शन जर म्हटलं तर 98 मार्कांचा त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर असेल. त्याच्यातले 70 मार्काचे तुम्ही क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर असाच पेपर पॅटर्न हा तुमचा 12वीचा वार्षिकचा सुद्धा असणार आहे. तर हे झालं 70 मार्कासाठी. आणि 30 मार्काचं प्रॅक्टिकल असणार आहे. प्रॅक्टिकलचं स्वरूप कसं असणार आहे ते आपण प्रॅक्टिकल जेव्हा बघू तेव्हा ते 30 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी समजून दिलं जाईल. हे झालं क्वेश्चन पेपरचं स्वरूप कशा पद्धतीनं आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये याबरोबरच मी तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकची PDF दिलेली आहे.
शिवाय यावर्षी आता कोविड-19मुळं काही सिलेबस जो आहे 25% सिलेबस तुमचा 11वीचा कमी केलेला आहे. पण हा 11वीचा सिलेबस कमी केलेला फक्त स्टेट बोर्डसाठी आहे. जी मुलं JEE नीट देणार आहेत त्या मुलांसाठी, त्या परीक्षांसाठी हा अभ्यास रिड्यूस केलेला नाही. फक्त बोर्डच्या एक्झामसाठी रिड्यूस केलेल्या भागावरती क्वेश्चन विचारला जाणार नाही. तर तो रिड्यूस केलेला पोर्शन जो आहे तो सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. शिवाय टॉपिक वाईज वेटेज जे आहे किंवा त्याला आपण युनिट वाईज म्हणतो, प्रत्येक प्रकरणाला केमिस्ट्रीतल्या किती गुण आहेत, मग त्याच्यामध्ये कंपल्सरी आणि विथ ऑप्शन असे गुण जे आहेत तेही मी तुम्हाला याच्याबरोबर आजच्या लेक्चरसाठी शेअर केलेलं आहे. तर हे सगळे जे आहे तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून परीक्षेचा पॅटर्न समजून घ्यायचा आणि याच पद्धतीनं तुम्हाला प्रश्नपत्रिका जेव्हा आपण ऑफलाईन परीक्षा देऊ तेव्हा या पद्धतीनं तुमचे पेपर त्या ठिकाणी घेतले जातील.